आज त्यांना नोकऱ्या नाही तर त्याच्या लग्नाला कोणी मुली पण देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि आजही आमच्याकडे रोजगारीचा प्रश्न इतका की एका तालुक्याला 15-15, 20,000 तरुण पोरं नोकऱ्या मिळत म्हणून मनोर भटकतायत। आज त्यांना नोकऱ्या नाही तर त्याच्या लग्नाला कोणी मुली पण देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि मग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची गरज आज आपल्या संपूर्ण माझ्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये आहे। सीबीएसईचं शिक्षण केवळ मोठ्या लोकांच्या मुलांना मिळतं त्याचे मोठे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा आणि मोठ्या शहरांमध्ये या शिक्षणाचा दर्जा याच्यामुळे शैक्षणिक असमानता मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी। ग्रामीण भागातला पोरगा कधीच सीबीएसई शिकू शकणार नाही, त्याला कधीच मोठी नोकरी मिळणार नाही, तो 10वी पर्यंत जाण्याच्या देखील पात्रतेला राहत नाही। आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे शिक्षण नेण्याची गरज आहे। त्या मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक ग्रामीण भागात हे शिक्षण चालू करण्यासाठी प्रयत्न सरकारने करावे ही देखील या निमित्तानं माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष सगळे 25-25 मिनिटं माझे 5 मिनिटं पण नाही झालं।